तिलारीच्या जंगलातून राणोजी वाघ राधानगरीत गेला आणि राधानगरीतील सुभेदार वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला. हा फक्त 2 वाघांचा प्रवास नाही, तर या प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या संवर्धनाचा आहे. सह्याद्रीतील हे संवेदनशील क्षेत्र कोणतं आणि व्याघ्र प्रकल्पातील वाघांशिवाय त्या क्षेत्रात अधिवास करणारे वाघ कोणते, त्याविषयी जाणून घेऊया. गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या वेस्टर्न घाटच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा 7वा मसुदा नुकताच केंद्र सरकारने प्रसिद्ध केलाय. पुढच्या 60 दिवसांमध्ये त्यासंबंधीच्या सूचना केंद्र सरकारला कळवायच्यात. यामध्ये महाराष्ट्रातील 17,340 चौरस किलोमीटरचं क्षेत्र हे संवेदनशील क्षेत्र म्हणून प्रस्तावित करण्यात आलंय. हे क्षेत्र वेस्टर्न घाटच्या एकूण प्रस्तावित क्षेत्राच्या सुमारे 30% आहे. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमधील एकूण 2133 गावं या प्रस्तावित पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट आहेत. जिल्हानिहाय विचार करता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक 735 गावं, त्यानंतर नाशिकमधील 498, सिंधुदुर्गमधील 458, कोल्हापुरातील 382, पुण्यातील 281, साताऱ्यामधील 175, अहिल्यानगरमधील 159, पालघर आणि ठाण्यातील प्रत्येकी 149, रायगडमधील 123, तर सांगलीतील सर्वात कमी 24 गावं समाविष्ट आहेत. आता पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र झाल्यास शेती, बागायती, घरांची निर्मिती यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंदी येणार नाही. तसेच मालमत्तेच्या मालकीवरही कोणताही परिणाम होणार नसून गावकऱ्यांचे विस्थापन देखील होणार नाही. मात्र या क्षेत्रातील खाणकामावर सर्वाधिक परिणाम होईल. 2025 मध्ये कोल्हापूरमधील प्रस्तावित बॉक्साईड खाणीला केंद्राच्या वन सल्लागार समितीने पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील निर्बंधाचा उल्लेख करून अंतिम मंजुरी नाकारली होती. त्यामुळे आता कोल्हापुरातील राजकीय मंडळी ही जिल्ह्यातील खाणकाम पट्ट्यामधील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात प्रस्तावित असणाऱ्या गावांना वगळण्यासाठी आग्रही आहेत. मात्र नेमक्या याच क्षेत्रामधून वन विभागाने 2022-23 साली 10 वाघांच्या छायाचित्रांची नोंद केली आहे, ज्यामधील सुभेदार आणि बाजी हे वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थिर झाले असून काही वाघांचे हद्दक्षेत्र अजूनही पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात आहे. या वाघांमध्ये STR-17 आणि STR-10 या नर वाघांसह STR-02, STR-05, STR-06, STR-020, STR-26 अशा काही वाघिणींचा देखील समावेश आहे. राणोजी आणि सुभेदारसह सह्याद्रीचे वाघ मुक्तपणे फिरत राहावेत यासाठी संवेदनशील क्षेत्र महत्त्वाचं आहे. आता या क्षेत्राची अंतिम अधिसूचना जाहीर होताना महाराष्ट्रासमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे सह्याद्रीची अमूल्य जैवविविधता जपत स्थानिकांच्या विकासाच्या गरजांनाही न्याय देणारा समतोल साधणे. तुमचं याविषयीचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.